धर्माची स्वायत्तता मोठी की संविधानाची मूल्य या संदर्भातला 1985चा एक महत्वाचा खटला शहाबानो खटला म्हणून तो ओळखला जातो. शहाबानो एक डायव्होर्स्ड मुस्लिम वुमन ज्यांनी मेंटेनन्सची मागणी केलेली होती, ज्याला आपण मराठीमध्ये पोटगी म्हणून ओळखतो. सुप्रीम कोर्टमध्ये हे प्रकरण पोहोचलेलं होतं आणि याच्यावरती निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की मेंटेनन्स त्यांना द्यायला पाहिजे, ही पोटगी त्यांना द्यायला पाहिजे. या निर्णयाला डायल्यूट करण्यासाठी, या डिसिजनला डायल्यूट करण्यासाठी मुस्लिम विमेन ऍक्ट 1986 आणण्यात आलेला होता. परंतु यामार्फत, या निकालाच्या मार्फत मोठी एक चर्चा तिथं सुरू झालेली होती की धर्माची स्वायत्तता महत्वाची आहे की संविधानातली मूल्य महत्वाची आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या अंतर्गत आपण प्रत्येक धर्माला स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याचा अर्थ असा होतो का की धर्माची ती स्वायत्तता संविधानाच्या मूल्यांना डावलू शकते? जेंडर जस्टिस म्हणून आपण ज्याला ओळखतो, लिंग समानता, त्याला डावलू शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलं होतं की तसं होऊ शकत नाही. त्यामुळं या खटल्याचा एक दीर्घकालीन परिणाम भारतीय लोकशाहीवरती झालेला आहे. 10 असे खटले, त्यापैकी हा 5वा खटला म्हणून ओळखला जातो, शहाबानो खटला 1985चा.